नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यू प्रकरणी विधानसभेत विरोधकांनी शिंदे सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. कुपोषणावरून सभागृहात खडाजंगी. सर्व मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. बोलू नका. भाजपमध्ये बसून खाली लाज वाटली पाहिजे. शब्द कसे बोलताय? शिंदे सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल. अतिशय असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे. सरकारला लाज वाटली पाहिजे. मागच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. ओरडून प्रश्न सुटणार नाही. आदिवासी विकास मंत्र्यांची कोंडी. ते काय कुपोषणानं होत नाही असं या ठिकाणी नमूद करतो. आदिवासी समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आदिवासी विभागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूवरून शुक्रवारी विधानसभेत विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 6582 जणांचा कुपोषणामुळे बळी गेलाय आणि ही कोर्टातील एका सुनावणी दरम्यान निदर्शनात आली आहे. भावना शून्य पद्धतीने हे सगळी उत्तरं दिली जाते आहेत याचं फार आश्चर्य माझ्यासारख्या सदस्याला या ठिकाणी वाटतंय. आदिवासी कल्याण मंत्र्यांनी फक्त पैसे दिले का नाही एवढ्या पत्र राहून बाकी बालमृत्यू का होत आहेत आदिवासी भागामध्ये या प्रश्नाकडे आपण गेलेलोच नाही. आम्ही केलं मध्ये मध्ये बोलू नका. आपल्या पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे. शब्द कसे बोलताय? जबाबदारी आदिवासी विभागाची आहे. कुपोषणामुळे राज्यात एकही बालमृत्यू झाला नसल्याचा दावा आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी केल्यानं सभागृहात वादाला तोंड फुटलं. आदिवासी भागात बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं विरोधक चांगलेच संतापले. विभागाने किंवा मंत्री महोदयांनी उत्तर देताना कालच्या उत्तरामध्ये काही बदल न करता या महाराष्ट्रामध्ये कुपोषणानं एकही मृत्यू झाला नाही अशा प्रकारचं उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मला असं वाटतं की हे वस्तुस्थितीला धरून नाहीये. विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतरही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आपल्या उत्तरावर ठाम होते. आदिवासी भागात झालेले मृत्यू हे विविध आजारामुळे झाल्याचा दावा गावित यांनी केला. अध्यक्ष महोदय, जे मी उत्तर दिलेलं आहे ते उत्तर जसेच्या तसंच आहे आणि ते बरोबर आहे. गावितांच्या या उत्तरावरून विरोधक आणखीनच आक्रमक झाले. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हा मेसेज चाललेला जो संदेश चाललेला आहे की महाराष्ट्र सरकारला वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये एकही आदिवासी भागामध्ये कुपोषणामुळे एकही बालमृत्यू झालेला नाही. हे अतिशय असंवेदनशील आणि सायंटिफिक उत्तर नाहीये. कुपोषणावर सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरेंनी आदिवासी भागातील दुरवस्थेचा सभागृहात पाडा वाचला. मात्र त्यावर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आदित्य ठाकरेंच्या एका शब्दावरून कुपोषणावर सुरू असलेल्या चर्चेला वादाचं वळण लागलं. हे काही कार्य हे आमचं तुमचं, हे काही पाप आमचं तुमचं नाहीये. जेव्हा जेव्हा आपण आदिवासी विभागात जातो, आदिवासी एरियाज मध्ये जातो, तिथे अध्यक्ष महोदय गेल्यानंतर आपल्याला खरोखर राजकारणी लोक म्हणून आपण एवढे वर्ष 75 वर्ष जे काही तिथे झालेलं आपल्याला लाज वाटायला पाहिजे तिकडची हालत कशी असतात. आदिवासी मंत्र्यांची विरोधकांनी कोंडी केल्याचं पाहून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आपल्या पिताश्री बद्दल, आपल्या पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे. शब्द कसे बोलताय? आपल्या पित्याबद्दल, आपल्या वडिलांबद्दल, आपले पिता मुख्यमंत्री हे आकडे 3 वर्षाचे आहे. लाज वाटली पाहिजे आपल्या वडिलांबद्दल, आपल्या स्वतःच्या पित्यांबद्दल. इकडे वनमंत्री मुनगंटीवार आदिवासी मंत्र्यांच्या मदतीला धावले तर दुसरीकडे जयंत पाटलांनी आदित्य ठाकरेंची बाजू सावरण्याचा जोरकसपणे प्रयत्न केला. तसंच आदिवासी विकास मंत्र्यांच्या उत्तरावर जोरदार आक्षेप नोंदवला. आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी अतिशय असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं. त्यामुळे असंवेदनशील वक्तव्य हे आपण आधी मागे घ्या. राज्यात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यू प्रकरणी 2007 मध्ये कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी महाधिवक्त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा आदेश कोर्टाने दिला. हे प्रकरण
कोर्टात असताना विधानसभेत झालेल्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले गेले, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र गेल्या 14 वर्षात विविध पक्षांची सरकार सत्तेत आली आणि गेली. मात्र आदिवासी पाड्यांना लागलेलं कुपोषणाचं ग्रहण अजूनही सुटलं नसल्याचं पाहायला मिळतंय आणि हेच इथलं कटू सत्य आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अधिवेशन काळात शक्यतो विरोधक हे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करतात, हा आजवरचा अनुभव आहे. मात्र या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांनी विरोधकांविरोधात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडल्याचं राज्यातील जनतेनं पाहिलं. पाहुयात 6 दिवसांच्या या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेला हा सामना. सत्ताधाऱ्यांकडून आंदोलनाचा धडाका. विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलनाची आजवरची परंपरा आहे. मात्र यावेळी विधानसभा अधिवेशनात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. अधिवेशनाच्या सुरुवातीचे 3 दिवस विरोधकांनी सत्ताधारी शिंदे गटाविरोधात पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं. विरोधकांचं हे आंदोलन सत्ताधारी शिंदे गटाच्या चांगलं जिव्हारी लागलंय आणि विधिमंडळ अधिवेशनाचे अखेरचे 2 दिवस सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांनी चक्क विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडी विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बुधवारी जोरदार राडा झाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं. विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर विरोधकांनीही अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांविरोधातील आंदोलनाचा शिरस्ता कायम ठेवला. 3 दिवस घोषणाबाजी केली होती, आम्ही 2 दिवसच केली, पण आम्ही केलेल्या घोषणाबाजी त्यांच्या वर्मी लागलेल्या आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आत्ताही आम्ही वाट पाहत होतो कोण काय विचारतोय किंवा काय तसं काय झालेलं नाही आहे, म्हणून आम्ही शांततेमध्ये आमच्या घोषणा पूर्ण केलेल्या आहेत. ती जी काही निदर्शनं झाली त्यांच्या चेहऱ्यावर जे नैराश्य दिसतंय, जे शिवसेनेला प्रतिसाद मिळतं त्याच्याबद्दलची भीती मनात बसलेली आहे. गद्दारी ह्या महाराष्ट्राला पटलेली नाही आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागले, कारण त्यांना देखील कळतंय की जनतेचा कुठेही त्यांना पाठिंबा नाही आहे. एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून जे निघून गेलेले आहेत, आज सगळं हे त्यांना करायला लागतंय, कारण कुठे ना कुठे त्यांना पब्लिसिटी पाहिजे. यंदाच्या विधिमंडळ अधिवेशनाला राज्यातील सत्तांतराची किनार होती. विरोधकांनी शिवसेनेतल्या शिंदे समर्थक 40 आमदारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. रोज नवनवीन घोषणा देऊन बंडखोर आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला गेला. तर सत्ताधाऱ्यांनीही आंदोलन करून विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र या आंदोलनादरम्यान विरोधकांची घोषणाबाजी लक्षवेधी ठरली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यंदा पावसाळी अधिवेशनात सभागृहात तसंच सभागृहाबाहेर शिंदे गट विरुद्ध मूळ शिवसेना हा सामना चांगलाच रंगलेला दिसून आला. कधी शिंदे गटाच्या बाजूनं भाजप मदतीला धावलं तर कधी मविया मूळ शिवसेनेच्या बाजूनं मदतीला धावली. मात्र आता राजीनाम्यावरून प्रवीण दरेकर आणि आदित्य ठाकरे आमने सामने आलेले आहेत. पाहुयात या रिपोर्टमधून. पावसाळी अधिवेशन गाजलं. मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट. शिंदे गटाच्या मदतीला दरेकर. राजीनाम्यावरून रंगला कलगीतुरा. दरेकरांची घणाघाती टीका तर आदित्य ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर. यंदा पावसाळी अधिवेशनात सभागृहात तसंच सभागृहाबाहेर शिंदे गट विरुद्ध मूळ शिवसेना हा सामना चांगलाच रंगलेला दिसला. अधिवेशनाच्या 5व्या दिवशीही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर
तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर झडल्या। यावेळी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आधी आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, मग शिंदे गटातील एक काय 2 आमदार राजीनामा देतील असं खुलं आव्हान दिलं। आदित्य ठाकरे सारखं बोलतात यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा द्यावा। माझं म्हणणं आहे तेही राजीनामा शहाजी बापू द्यायला तयार आहेत या दुसरे आमदार तयार आहेत। त्यांनी चॅलेंज अब्दुल सत्तारनी दिले। जरा आदित्य ठाकरेंनी पण वरळीचा राजीनामा द्यावा आणि मग शिंदे गटाचे एक राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या एकदा, हे चॅलेंज त्यांनी स्वीकारावं। तर त्यावर आदित्य ठाकरेंनीही पलटवार करताना सरकार बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरं जा। कुणाची लोकप्रियता चांगली आहे, लोकांना काय मान्य आहे हे त्यांना ठरवू दे असं खुलं प्रतिआव्हान दिलं। मला वाटतं एकच गोष्ट आहे, हे सगळं करण्यापेक्षा 40 लोकांनी राजीनामे द्यावेत, निवडणुकीला सामोरे यावं, जे काही जनतेच्या मनात असेल ते आपल्याला कळेल। खरंच हे सरकार कायदेशीर आहे वा नाही याचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। मात्र तुर्तास मूळ शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गटातील आव्हान प्रतिआव्हानं अशीच रंगणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला जिव्हारी लागणारं वक्तव्य केलंय आणि आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी करत त्यांनी शिंदे गटातील आमदारांना देखील टोले लगावलेले आहेत। पाहुयात या रिपोर्टमधून। बीएमसी साठी भाजपचं राजकारण, दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार चोरतात, शिवसेना आणि बाळासाहेबांची स्वप्न देखील चोरतात, पक्ष की चोर बाजार, उद्धव ठाकरेंचा घणाघात, दरेकर आणि बावनकुळेंचा देखील पलटवार। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईवर भाजपचा डोळा आहे, पण भाजपला माहिती नाही महाराष्ट्रात आणि मुंबईत मोदींचं नाही तर बाळासाहेबांचं नाव चालतं। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपला हे ठणकावून सांगितलंय। मुंबईतल्या इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कामगारांना संबोधित करताना मुद्दाम काही गोष्टींवर भर दिला। आता त्यांचा डोळा मुंबईवरती आहे, मुंबईवरती दिल्ली मिळाली पण मुंबई पाहिजेच। मी त्याच्यावरती बोलणार आहे, लवकरच आपल्या गटप्रमुखांचा मेळावा मी घेणारच, मी काही सोडत नाही, मी तर उतरलं मैदानामध्ये। आणि आता मुंबई जिंकायचे, मुंबई महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाहीत। भाजपच्या जिव्हारी लागणारं आणखी एक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलं। ते म्हणाले, मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे, त्यासाठी भाजपचं राजकारण सुरू आहे। दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार एवढंच काय तर स्वप्नही चोरतायत, त्यामुळे हा पक्ष आहे की चोर बाजार असा प्रश्न पडतो। दुसऱ्या पक्षातले नेते आणा, दुसऱ्या पक्षातनं आमदार खासदार आणा, तेही पुरत नाही, पण दुसऱ्या पक्षातनं पक्षप्रमुख चोरा, स्वतःला स्वप्नही पडत नाही पण दुसऱ्याची स्वप्नही चोरा। सगळे आमदार चोरायचे, खासदार चोरायचे, नेते चोरायचे, स्वप्न चोरायचे, तर तुमचा पक्ष की चोर बाजार। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील चांगलाच समाचार घेत सडेतोड प्रत्युत्तर दिलं। वैफल्यानं ग्रासलेले उद्धवजी ठाकरे साहेब दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघता या सगळ्या प्रकरणामध्ये गद्दार, डुक्कर, गटारातले किडे अशा प्रकारची घृणास्पद वक्तव्य करण्याची आणि टोमणे मारण्याचा हा त्यांचा स्थायी भाव आहे। मत्सराने द्वेषाने बोलले नाहीत तर ते उद्धव ठाकरे कसले। त्याच्यामुळे मला वाटतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्टा अशा प्रकारचं उद्धवजी ठाकरे यांचं वैफल्यातनं ग्रासून ही वक्तव्य येताना दिसतात। तुम्ही 2.5 वर्ष कारभार बरोबर केला नाही, तुम्ही 2.5 वर्ष आमदाराला सांभाळलं नाही, तुम्ही 2.5 वर्ष आमदाराचे कामं केले नाही, तुमचं सरकार गेलं। आमदार वारंवार सांगायचे, आम्ही सांगायचो की 75% शिवसेनेचे आमदार नाराज आहे, उद्धवजी लक्ष द्या। 18 महिने उद्धवजी आपल्या घरी राहिले, आदित्यजींनी कधी आमदार खासदाराकडे लक्ष दिलं नाही आणि मग सरकार गेलं, आमदार कंटाळून गेले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्याचाराला शिवसेनेचे आमदार कंटाळले।
यंदाच्या दसरा मेळाव्यात उघडपणे बोलणार असल्याचं सूतोवाच देखील उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना शेवटी केलं। त्यामुळे आता राज्यात लवकरच होणाऱ्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे कळेलच। तोपर्यंत आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदाव्यांचं राजकारण हे सुरूच राहणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बुधवारच्या सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमधील पायऱ्यांवरील अभूतपूर्व राड्यानंतर आज पुन्हा शिंदे गटाच्या आमदारांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं। आज त्यांनी आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं होतं। एक उपहासात्मक पोस्टर घेऊन शिंदे गटातील आमदारांनी परिसर दणाणून सोडला होता। पाहुयात या रिपोर्टमधून। शिंदे गटाच्या आमदारांची निदर्शनं। आमदार आदित्य ठाकरे निशाण्यावर उपहासात्मक पोस्टर झळकवले। आदित्य ठाकरेंची उडवली खिल्ली। आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक गुरुवारी पुन्हा आमने सामने आले। बुधवारी आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं वाद विकोपाला पोहोचला होता। विरोधकांकडून होणाऱ्या आंदोलनात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सहभाग घेत असल्यानं शिंदे गटातील आमदारांकडून त्यांना गुरुवारी हेतुपुरस्सर लक्ष्य केलं गेलं। त्यातच शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवणारे बॅनर हातात घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली। या पोस्टरमध्ये महाराष्ट्राचे परमपूज्य पप्पू युवराज असा उल्लेख करण्यात आला। तसंच जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला असं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलंय। आता आम्ही सगळे मेसेज सांगायचे, आम्ही तुम्हाला लिहून दिलेलं होतं ना, तो मेसेज वाचायचा आणि पुढे काय करायचं ते ठरवायचं। ते तुम्ही बघितलं असेल ते लिहा, वस्तुस्थिती आहे का काय आहे ते, खरं असलं तर खरं लिहा, खोटं असलं तर खोटं लिहा। आम्ही काय तुम्हाला सांगत नाही, पण जी वस्तुस्थिती होती ती आम्ही मांडायचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्ही दाखवा। तर शिंदे गटातील आमदारांना आम्ही खोक्यावरून केलेलं वक्तव्य चांगलंच झुमल्यानं आणि प्रसिद्धीसाठी तसंच मंत्रिपदासाठी ही सगळी नाटकं करावी लागतायत असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। आता 50 खोके वगैरे मला लोकांमधून ऐकू येतं, पण जी त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रिपदं मिळतील ती जी मिळाली नाहीत, म्हणून बघा किती त्यांना इम्प्रेस करायला माझ्या विरोधात बोलायला लागतंय आणि गळ्यात काय काय घालून उभं केलं जातंय। त्यांची मला कीव येते। पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीमधील आमदार हा सामना विधानसभेत आणि विधान भवनाबाहेर चांगलाच रंगलेला दिसला। दोघांनीही विविध प्रकारची नारेबाजी आणि पोस्टरबाजी करत अधिवेशन गाजवलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रोखठोक मत व्यक्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रसिद्ध आहेत, पण आता त्यांच्या जुन्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालेली आहे। मात्र त्यावरून गडकरी संतापले असून त्यांनी थेट कारवाईचा इशारा दिलाय। पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। भाषणाच्या क्लिपवरून गडकरी संतापले। नहीं रहा तो फर्क नहीं पड़ता, मेरा गया तो गया, पर चिंता नहीं। नितीन गडकरींचा कारवाईचा इशारा। खोडसाळपणे क्लिप व्हायरल केल्याचा दावा। मैं राजनीतिक पेशावर नहीं हूँ, जो होगा सो देखा जाएगा। गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। वेळ पडल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं म्हणत असल्याचं या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळतंय। नहीं रहा तो फर्क नहीं पड़ता, मेरा गया तो गया, पर चिंता नहीं। मेरा गया तो गया, पर चिंता नहीं। मतलब कोई फर्क नहीं पड़ता, मैं राजनीतिक पेशावर नहीं हूँ, जो होगा सो देखा जाएगा। या व्हिडिओ क्लिपवरून नितीन गडकरी चांगलेच संतप्त झालेले आहेत। आपल्या भाषणातील वक्तव्याचा चुकीचा संदर्भ लावल्याचा आरोप
गडकरींनी केलाय। तसंच खोडसाळपणे ती भाषणाची क्लिप व्हायरल केल्याचं गडकरी यांनी सांगितलंय। याविषयी खुलासा करणारं गडकरी यांनी एक ट्विट केलेलं आहे। काही लोकांकडून राजकीय फायद्यासाठी माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत। अशा प्रकारांमुळे मला काही फरक पडत नाही, पण या प्रकारामुळे संबंधितांना ताकीद देण्यात येते की सरकार, पक्ष आणि लाखो कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी कायदेशीर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही। गडकरी यांनी या ट्विटमधून कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय। तसंच त्यांनी आपलं ते भाषण देखील ट्वीट केलेलं आहे। हमारे मुख्यमंत्री जो थे मनोहर जोशी, वो मुझे कहते थे कि नितिन, ये कैसी स्थिति है, ये मेरघाट में 450 गांव है, एक भी गांव में रास्ता नहीं है। तो एक कुलकर्णी करके कमिश्नर थे, वो भी बड़े सुसंस्कृत और अच्छे अधिकारी थे। तो फिर मेरे से रहा नहीं गया, तो मैंने कहा सर ये तुम्हारे बस का काम नहीं है, ये ऐसे काम में मैं बहुत माहिर हूँ, तुम एक काम करो, ये मेरे ऊपर छोड़ दो, मुझे कोई चिंता नहीं क्या परिणाम होते हैं, और मैं ये काम करूँगा। आपको संभव हुआ तो मेरे पीछे खड़े रहो, नहीं रहा तो फरक नहीं पड़ता, मेरा गया तो गया पद, चिंता नहीं। नुकतंच भाजपच्या केंद्रीय निवड समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती। अशातच त्यांच्या भाषणाची ती अर्धवट क्लिप व्हायरल झाल्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटलं होतं। मात्र गडकरींनी त्यावर खुलासा करून त्या चर्चेला पूर्णविराम दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे आदेश आणि त्यानंतर सुरू झालेलं आरोप प्रत्यारोपांची सत्र थांबली असतानाच आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुन्हा हॅलो पुराण पाहायला मिळालं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वंदे मातरमवरून मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या खास शैलीत याचा समारोप केला। त्यामुळे 5 दिवस तापलेलं वातावरण हॅलो पुराणनं काहीसं थंड झालेलं पाहायला मिळालं। पाहूयात। नाही नाही नाही, तुमचा काय संबंध नाही, तुमचं काय नाव कुणाचंही घेतो आपण। तुम्ही आज निळा शर्ट घालून आलाय, चांगलं चालेल, तुम्ही जास्त त्रास देऊ नका। माझा प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे की आपण जय महाराष्ट्र सोडला का? एक तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा, जय भीम म्हणा, जय श्रीराम म्हणा किंवा वंदे मातरम म्हणा, आता कुणालाही हॅलो म्हणू नका। इंग्रज विरोध करायचे, वंदे मातरम बोलू नका म्हणून तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे। पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी रंगलेलं हे हॅलो पुराण। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात हॅलोवरून जोरदार टोलेबाजी झाली। सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेल्या पत्रकावरून जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। मुनगंटीवार साहेबांना विचारत नाही। मुनगंटीवार साहेबांनी एक पत्रक काढलंय की भ्रमणध्वनीद्वारे संभाषणादरम्यान अभिवादन करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम या शब्दाचा वापर करावा। अध्यक्ष महोदय, हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम। माझा प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे की आपण जय महाराष्ट्र सोडला का? जयंत पाटलांनी मुनगंटीवारांच्या पत्राचा आधार घेतल्यानं शांत राहतील ते मुनगंटीवार कसते। आदेश निघाल्यानंतर रंगलेलं राजकारण आणि त्यानंतर मुनगंटीवारांना काहीसं बॅकफूट यावं लागलं होतं। पण जयंत पाटलांनी थेट अधिवेशनातच तिरकस प्रश्न विचारल्यानं मुनगंटीवारांनी देखील तिरकस बाण चालवत सभागृहात हॅलोच्या दुष्परिणामांचा पाढाच वाचला। मी जय महाराष्ट्र या शब्दाच्या ऐवजी वंदे मातरम म्हणा असं म्हटलेलं नाही। जयंतराव, शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। आपण अमेरिकेत शिकून आला आहात, अमेरिकेच्या शिक्षणावर एवढा प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे प्रश्न कृपया उपस्थित करू नका। आणि आजपासून तुम्हाला विनंती आहे, एक तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा, जय भीम म्हणा, जय श्रीराम म्हणा किंवा वंदे मातरम म्हणा, आता कुणालाही हॅलो म्हणू नका। मुनगंटीवारांना मन मोकळं केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर द्यायला उभे राहिले। आधीच जोरदार बॅटिंग करून बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांचा टोमणा देखील जोरदार पलटवलाय।
इंग्रज गेले तरी त्यांना सोडत नाही तुम्ही. अरे बघा, ज्या लोकांनी आपल्याला देशाला आझादी मिळवून दिली, जे हसत हसत फाशीवर गेले, वंदे मातरम बोलत बोलत गेले. हा, इंग्रज विरोध करायचे, वंदे मातरम बोलू नका म्हणून. तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे आहे. एकंदरीतच अधिवेशनाच्या 5 दिवसांच्या कामकाजात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बराच वाद झाला. मुद्द्यावर भांडता भांडता विरोधक मुद्द्यावर देखील आले, पण शेवटच्या दिवशी मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेष शैलीत तापलेलं वातावरण थंड करत चौफेर फटकेबाजी केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.